एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही पब्लिक आहोत, तुम्ही पब्लिक सर्वंट. काल लोकमत न्यूजपेपरमध्ये ना हा सुंदर फोटो बघितला. तो फोटो बघून म्हणजे त्याला जे कॅप्शन दिलेलं होतं त्याच्यावरून एकच लक्षात आलं, की जसे पक्षी सगळे एकत्र येतात, नंतर ते आपल्या आपल्या रस्त्याला नंतर निघून जातात आणि परत एकत्र येतात. तर तसाच काही प्रकार आपल्या महाराष्ट्रात आहे, आपल्या राजकारण्यांचा आहे. वेळ आली, कुठले कार्यक्रम असले, काही असेल, सगळे एकत्र येतात, एकत्र राहतात, एकमेकाला भेटतात आणि मग परत आपापल्या पक्षात निघून जातात. कोण कुठे काय करतंय, कुठला राजकारणी कोणाबरोबर जातोय ते पण जनतेला कळू देत नाही. मग आपण सगळे का अशा पद्धतीने लढतोय? कार्यकर्ते का एकमेकाशी लढताय? एकमेकाला ट्रोल करताय, मारामाऱ्या करताय. ते जर एकत्र येऊन एकमेकाशी समोरासमोर आल्यावर एकमेकाशी बोलतात, मग आपण का असं करतोय? तर एक लक्षात ठेवा, राजकारण्यांनी त्यांच्या सोयीप्रमाणे सगळं काही सेट करून ठेवलेलं आहे. म्हणून जनतेने लक्षात घ्या, हे आपल्याला वेड्यात काढताय. दुसरी गोष्ट, राजकारण असेल किंवा सत्तेमध्ये जी लोकं असतील, नेते असतील, पुढारी असतील किंवा जे काही गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहे, पोलीस डिपार्टमेंट असेल, कुठले डिपार्टमेंट असेल, हे जनतेच्या सेवेसाठी या लोकांना बसवलेलं आहे. जनतेला चांगली सुव्यवस्था, सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे म्हणून जनतेने त्यांना बसवलेलं आहे. पण उलटं होतं याच्या. आपण जनता आहोत. ते आपल्यावर हुकुमशाही करताय. प्रत्येक गोष्ट आपल्यावरती लादता येते आणि जनता याला शांतपणे फक्त सहन करते आणि ऐकून घेते. तर ह्या गोष्टी कुठेतरी लक्षात घ्या, की आपण त्यांना निवडून दिले. आपल्या सेवेसाठी सगळे डिपार्टमेंट, राजकारण बसलेले. तर जनतेने यांना प्रश्न विचारले पाहिजे. उलट ही लोकं आपल्यावर हुकुमशाही करतात. ते ह्या हुकुमशाहीला कुठेतरी आपण गाडलं पाहिजे आणि पुढे आलं पाहिजे. मित्रांनो, बोलत राहा. बोलले नाही तर पुढचा काळ आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी खूप अवघड असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. धन्यवाद.